नेमकं भीती तरी कशाची वाटते बरं? अहो, जन्मल्या जन्मल्या म्हणजे एखादा मूल आईच्या पोटातून बाहेर आल्या आल्या जर बाहेर खडकण्या काही आवाज आला तर दोन्ही हात पाय एका जागी करते, दचकते. या दचकण्याच्या मागचं कारण काय? आणि हेच गोष्ट आपल्या सायंटिस्ट लोकांनी ऑब्झर्व केली असेल. सायंटिस्ट म्हणजे कोण? भोंदू बाबा. आणि इथूनच चालू होतो त्या भोंदू बाबाचा डर का बिझनेस. भीती म्हणजे कशाची? आता हे बघा, आपण एवढे मानसिक गुलाम झालो, भीतीपोटी आपण काही करायला तयार आहोत. साधी आपल्या घरातली एखादी चप्पल जर अशी उघडी पडलेली असेल तर आपण ती सरळ करतो. का? तर घरात भांडणं होतील. कारण आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की अशी चप्पल पडली तर घरात भांडणं होते. आणि कोणाच्या घरात भांडणं होत नाही? सगळ्याच्याच घरात भांडणं होते. का त्याला तेच कारण लागते का चप्पल उघडी पडली हे झालं? आणि दुसरी गोष्ट जगजाहीर आहे, सगळ्यांना माहित आहे. समजा एखाद्या रस्त्यातून मांजरच क्रॉस केलं आपल्याला तर आपण तिथंच थांबतो. आपली मानसिक स्थिती अजूनही गुलामच आहे. कारण आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे की मांजर आडवं गेलं म्हणजे काहीतरी अपशकुन घडते. आणि ते जे सायंटिस्ट लोक आहेत, जे भोंदू बाबा आहेत, त्यांनी आपल्याला अशा काही काही भीती घातलेल्या आहेत की आपण त्यासाठी काही करायला तयार असतो की बुवा त्या भीतीपासून मला मुक्तता भेटावं, म्हणजे मला भीती वाटू नये, त्यासाठी काही करायला तयार असतात. मग ते भोंदू बाबा त्या भीतीचं सोल्युशन म्हणून आपल्याकडून देणगी घेतात. आपल्याला छाछू काहीतरी मंत्र सांगतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना स्वतःला खात नाही, पण त्या भोंदू बाबाला देणगीच्या स्वरूपात पैसे देतो. मी नाही म्हणत की बाबा सगळेच बाबा काही की लुबाडतात, खोटं सांगतात. काही काही असे बाबा आहेत की जे जेन्युइन असतात. खरंच त्यांना लोकांच्या पीडा, लोकांचा त्रास जाणवतो आणि ते चांगल्या नियतीने म्हणजे चांगल्या मनानं ते समाजसेवा करतात. देणगी घेत नाहीत. फक्त त्या घरातलं म्हणजे त्या घरात अन्नप्राशन करतात, म्हणजे जेवण करतात त्या घरामध्ये फक्त पोट भरण्यासाठी. आणि ते खरंच ज्ञानी असतात. पण असे काही बाबा आहेत की जे आपल्याला लुबाडतात. म्हणून आपल्याला त्यांची ओळख झाली पाहिजे की कोण लुबाडणारा आहे आणि कोण खरा आहे. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेपासून बिलकुल दूर राहा.